नमस्कार मैत्रिणींनो. मी आज मागवलेलं आहे ऑनलाईन कुकर फ्लिपकार्टवरून. आता ऑनलाईन शॉपिंग करायची म्हटल्यावर म्हणजे खूप उत्साह वाटतो आजकाल सगळ्यांनाच. कारण ऑनलाईन शॉपिंग एकतर थोडी बहुत स्वस्त पण असते, बार्गेनिंग करायची गरज नसते. महिलांना बार्गेनिंग करायची फार सवय असते. त्यांना किंमत ठरवल्याशिवाय खरेदी करणं आवडत नाही. ती गोष्ट इथं टाळता येते, कारण ऑनलाईनवर काही बार्गेनिंग वगैरे करता येत नाही, पण रेट वगैरे त्यांचा चांगला असतो. त्यामुळं मी आता हे कुकर मागवलेलं आहे आणि या कुकरची आता मी फिटिंग वगैरे करत आहे. कारण आपण जर ऑफलाईन घेतलं असतं तर ही फिटिंग वगैरे दुकानदार करून दिलं असतं आणि डायरेक्टली आपण घरी आल्यावर वापरलं असतं. पण आता ही ऑनलाईन असल्यामुळं आता या सगळ्या गोष्टी आपल्यालाच करावं लागणार आहेत. तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करायला आवडते का? कमेंटमध्ये लिहा किंवा कमेंट करा. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. त्याच्यामुळं काय होईल की नवीन जर माझे व्हिडिओ असतील आलेले तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल आणि नवीन व्हिडिओ तुम्हालाही पाहता येईल. ज्यांनी कोणी जर आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा. आता तुम्ही पाहतात की मी आता हे फिटिंगचं काम सुरू केलेलं आहे. ह्याला फिटिंगसाठी झाकणाची आधी फिटिंग सुरू केलेली आहे. नट बसवत आहे. तर नट बसवल्याच्यानंतर थोडंसं हातानं फिरून घेतलं आणि नंतर मग स्क्रूड्रायव्हर घेऊन मी त्याच्यानं पूर्ण फिट केलेलं आहे. आता मी स्क्रूड्रायव्हरनं आता त्याला फिट करत आहे, कारण हातानं पूर्णपणे फिट होत नाही. हे आता तुम्ही पाहतात की कसं फिट करायचं आहे आणि नट कसं बसवलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमध्ये. तुम्ही पाहू शकता. आणि कसं आहे की गृहिणींना ह्या सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजेत प्रत्येक वेळेला, किंवा घरातली व्यक्ती, पुरुष, कोणी जर समजा मुलगा असो, पती असो, यांच्याकडे किती वेळेला आपण कुठलीही गोष्ट सांगत बसणार. आपण स्वतःची कामं स्वतःच केलेलं बरं राहील. आत्मनिर्भर राहा म्हणून जे म्हणतात ते प्रत्येक गोष्टीसाठीच आत्मनिर्भर राहायला पाहिजे. त्यासाठी मी माझ्या घरातली सगळी कामं मी माझी स्वतःच करते. कुठले फिटिंगचं असो, गॅसचं सिलेंडर बदलणं असो, किंवा अजून कुठले छोटे मोठे नट वगैरे कुठले काही लूज झाले, काही झाले, समजा रॅकचे होतात, कशाचे होतात, टेबलचे होतात, अशा सगळ्या गोष्टी मी स्वतःच करत असते. कारण प्रत्येक गोष्टीसाठी मला दुसऱ्याला हाक द्यायला आवडत नाही. आणि कसं आहे की प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहिलं तर ती व्यक्ती येणार, मग ते करणार, त्यांना वेळ मिळालं तर करणार, मग आपण काय वाटच पाहत बसायचं. त्यापेक्षा आपण आपलं जर शिकलं म्हणण्यापेक्षा या सगळ्या गोष्टी सगळ्यांना जमत नाही असं नाही. पण काही जण काय करतात, जाऊ द्या ना, आपण कशाला करत बसायचं, करून देतात ना घरातील पुरुष मंडळी, असं म्हणतात. तुम्हाला काय वाटतं?